आज मुझे एक नया बात का पता चला है कि जो हम लोग बचपन में वो जो दोरी रस्सी उड़े मारते थे ना ऐसे ऐसे करके उसको क्या बोलते हैं? बराच वेळ लागणार मला इथून साईडवर जायला. मला असं जाणवतंय की चावी होती याच्यामध्ये. आहे गंदगी की पसंद नाही आहे. थोडंसं क्लीन असलं ना काम करायला एकदम छान वाटतं. हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळचे 6:30 वाजले बरं का. आणि आम्ही आज चक्क ह्याच्यासाठी आलो आहे, वॉकिंगसाठी आलो. मी एकटा नाही आलो आहे. हे देखो आगे 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 पुढं पुढं काय काय सीन ऐसा है कि इसका थोड़ा सा वेट बढ़ने लगा है. आणि माझं तर ऑलरेडी आईच्या गावात. हे देखो काल पौर्णिमा होती. काल ॲक्च्युली पौर्णिमा होती. मग तो चंद्र एकदम असं हे दिसतोय. आता मी थोडंसं बाहेर म्हणजे लांब आहे चंद्रापासून म्हणून एवढं असं स्पष्ट दिसत नाही. आता मला तो सॅमसंगचा S24 अल्ट्रा घ्यायला लागेल म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रॉपर असं झूम होऊन चंद्र दिसेल. ते लोक तसं येड्यात काढतात बरं का. देखो काल आम्ही इथं गाडी शिकायला आलो होतो ना, आज आम्ही इथं वॉकिंगला आलो. आणि हे अजून मला काहीतरी दाखवतो मी विसरलो. एनिवे हे देखो नजारा कैसा आहे. सगळं एकदम तांबडी तांबडी पहाट. आणि हा डॉन चाललाय पुढं. वेट हिचं वाढलंय आणि मी वॉकिंगसाठी आलो. ऋतू त्या साईडला पण जायला रस्ता बघ. जाने का उधर हाँ तो ओस है. ये कंपाउंड के उधर जाने के लिए भी रास्ता है. ये देखो यहाँ से रास्ता है लेकिन हम लोग अभी जा नहीं रहे हैं. दोस्तों इसको पहचानो कैसा है दोस्त. हा कुत्रा काल पण आलेला. म्हणजे जेव्हा आम्ही हे करत होतो ना, हिला गाड़ी शिकवत होतो काल मी, तेव्हा पण तो कुत्रा आलेला. बाय द वे आज मुझे एक नया बात का पता चला है कि जो हम लोग बचपन में वो जो दोरी रस्सी उड़े मारते थे ना ऐसे ऐसे करके उसको क्या बोलते हैं? अभी मतलब इतना 24 सालों के बाद में मेरे को पता चला है कि उसको स्किपिंग बोलते हैं. इतना अनपढ़ कैसे हो सकता हो दोस्तों यार. म्हणजे मला माहीतच नव्हतं ना की आपलं मराठी शाळेवाल्यामध्ये म्हणजे मराठी शाळेमध्ये जे लोक शिकले ना त्यांचा टाईम ऑलमोस्ट फक्त भात खाण्यामध्येच गेला असं वाटायला लागले मला. एनिवे आता आमचं वॉकिंग मोस्टली म्हणजे जवळजवळ कम्प्लीटच झाले. कारण आता अर्धा पाऊण तास झाला. आता माझ्या पोटामध्ये असं मोकळं झालं. कारण वो जो नींबू पानी पिया था ना हम लोगों ने उसका शायद असर हो रहा है अभी. ऐसा ही कुछ तो है. तो चलते हैं घर पे और जो भी होगा घर पे होगा. अभी नाश्ते का जो भी है पोहे वगैरे गुलाब जामुन अजून काय बकलावा दुबईचा बकलावा. आप अगर बिग बॉस देखते हो तो आपको पता चलेगा बकलावा का क्या सीन है. एनीवे हम लोग अभी घर पे जा रहे हैं और घर पे जाने के बाद में कुछ ब्रेकफास्ट करेंगे. उससे पहले नहाएंगे वगैरह और ये घर पे रहेगी. और आपका भाई हमेशा की तरह JCB चलाने जाएगा. नहा धो के यहाँ पे आया हूँ. घर पे थोड़े से फ्रूट्स ले जाने थे मेरे को कारण थोडंसं डाएटवरती थोडंसं फोकस करायचं आहे. सो बनाना घेतलेत आणि अजून काय घेतलं हे ॲप्पल घेतलेत. ये ज़्यादा महंगे नहीं है और ये भी नहीं है. एकत्र करता काय एकत्र नाही जाणार ना. तो सुबह का नाश्ता हो गया. हेलमेट ले लिया है और एक मिनट आपको दिखाता हूँ. ये देखो पूरी तरह मैं रेडी होके अभी जा रहा हूँ साईड में. आता साईडवरती जायला लागणार आहे. आज थोडंसं लवकर आवरून झालं आहे माझं म्हणजे 8 वाजलेत आणि लवकर आवरले. सो मी आता साईडवरती जाणार आहे. आता बराच वेळ लागणार मला इथून साईडवरती जायला. दोस्त मी गिर गया. अरे मी इथं बसलेलो. इथं बसलेलो मी पडलो इथं घसरून. एनिवे आता साईडवरती जायचं आहे. आता साईड मला म्हणजे मी ज्या ठिकाणी माझं काम चालू आहे ना ऑलमोस्ट आतून वासली इथून 20 किलोमीटर असेल ना. 20 किलोमीटर तरी आहे आरामात. 20 किलोमीटर इथून आहे. सो मला तिकडे जायचं आहे. आता डायरेक्ट साईडवरती गेल्यानंतर पुढचा ब्लॉग शूट होणार आहे कारण प्रवास भरपूर लांब आहे आणि त्यामध्ये ट्रॅफिक पण भरपूर असते. चलो बाय बाय. मी चाललो तिकडं. फाइनली मैं साइड पे आ चुका हूँ और साइड पे हमारा ये वाला काम चल रहा है. हे सगळं काम चालू आहे. 2-3 दिवस झाले ह्या साईडवरती आलो पण ब्लॉग आज शूट होते. ये देखो ये सब हमारा काम चल रहा है. हे सगळे इकडे हे सगळे लेबर कॅम्प आहे
आणि आपल्या इकडे JCB उभा आहे. मला आज इकडचं म्हणजे आता जिथं JCB लावलं ना तेव्हाला लेवल केलेलं मी. आता मला हेवाला लेवल करायचं हे सगळं. ह्याला हे भरपूर दिवस असं काम आहे. सो इधर कम से कम 1 महिना तो आराम से चल जाएगा. तिकडे जे आहे ना ते डोंगर, तिकडे एक भामचंद्र डोंगर नाव आहे त्याचं. आणि तिथं काहीतरी संत तुकाराम महाराजांचं काहीतरी गाथा वगैरे लिहिलेलं असं काहीतरी विषय. तर आज दिवसभर तर मला इथंच काम करायचं आहे. आणि माझं मशीन पण आता ऑलमोस्ट इथंच उभं आहे 2 दिवसापासून. हे बघा ना हायड्रोलिक्स पण खाली आलेत त्याचे. दिवाळीमध्ये आम्ही सगळं JCB वॉश केला होता आणि दिवाळीला ऑलमोस्ट 1 आठवड्यात झाला असेल. आणि 1 आठवड्यामध्ये बघा ना किती खराब झालं. सगळं खराब होऊन गेलं. एवढं खराब की आता हे वॉशिंग सेंटरला गेल्यानंतरच धुता येईल, म्हणजे प्रॉपर क्लीन करता येईल. आत्ता तरी मी JCBची चावी सापडतो आहे. मला असं वाटायला लागलं आहे की मी चावी मे बी घरी ठेवली आहे. आणि आता मला जर व्यवस्थित बघायला लागणार आहे. 1 मिनटं मी बघतो. आणि जर चावी जर नसेल तर मग ही साईड किंवा मग पलीकडच्या साईडने एक लॉक आहे तेवाला मे बी उघडं असू शकतं. ह्याचं सांगता येत नाही मला, पण त्या साईडचं मे बी उघडं असू शकतं. चेक करायला लागेल. इसमें देखते हैं, अगर चावी रहेगा तो अच्छी बात है, नहीं तो फिर बहुत मुश्किल है. ह्याच्यामध्ये इसमें भी हे देखो, ह्याच्यात पण चार्जर आहे माझा. आणि चावी आय थिंक होती चावी, मला आठवत नाही. लेट मी चेक. ह्याच्या गावात आता खरंच चावी सापडत नाही सिरियसली. आणि सकाळी मला असं जाणवतंय की चावी होती याच्यामध्ये. हो आहे. हे देखो ये वाला चावी, पण ही पण डुप्लिकेट आहे ॲक्च्युली. ही वाली जी आहे ना इथं जे म्हणजे ही चावी आहे ना ही फक्त टेम्पररी चावी आहे. ती ओरिजिनल जी चावी आहे ना ती आमचे जे ओनर आहेत त्यांच्याकडे दिली आहे मी, कारण मी त्या दिवशी सुट्टीवरती होतो. आणि ती चावी मग माझा जो हेल्पर आहे त्याने त्यांच्याकडे दिली होती. तो ती त्यांच्याकडेच राहिली. मग माझ्याकडे एक एक्स्ट्रा चावी होती, मी ती वालीच यूज़ करतो आहे. JCB के अंदर केबिन में थोड़ा सा क्लीनिंग करना पड़ेगा क्योंकि गंदा बहुत हो चुका है. और मुझे थोड़ी सी केबिन के अंदर गंदगी पसंद नहीं है. थोडंसं क्लीन असलं ना काम करायला एकदम छान वाटतं. आता मी थोडंसं झाडून घेणार आहे. आणि त्या दिवशी आपल्या बाईकचा सायलेसरचा चटका बसला आहे मला. हे देखो गुडघ्यावरती. ही पॅन्ट थोडीशी फाटलेली होती, मी त्या दिवशी अजून फाडली. एनिवे जरा झाडून वगैरे घेणार आहे, क्लिनिंग वगैरे करणार आहे. कारण बाकीचे ऑपरेटर्स पण आलेले आहे. देखो तिकडच्या साईडला आहेत ते लोक पण आले. तर त्यांचं पण काम चालू होईल आणि माझं पण काम चालू करायला लागेल. कारण मी जर लेट झालो तर मग मला संध्याकाळी पण लेट जायला लागेल. आणि इथून सकाळी मी घरून निघलो तेव्हा 8:30 वाजले होते. आत्ता 9:30 वाजले, म्हणजे 1 तास लागतो इकडे यायला. 1 तास ट्रॅव्हलला जातो ना. त्यापेक्षा मग आपलं आहे ते काम पटापट हे करून घेतो आणि संध्याकाळी पण लवकर सुट्टी होईल ना. गाईस दुपारचे 1-2 वाजून गेलेत, म्हणजे सॉरी 1 वाजले. लंच ब्रेक झाला आहे आमचा. आणि मशीनमध्ये डिझेल कमी होतं. हे देखो डिझेल ऑलमोस्ट कमीच आहे. 1 पॉईंटला आले, ज्याच्यामध्ये हे पूर्ण दिवस चालणार नाही. सो आता आम्ही डिझेल टाकायला आलो आहे. आणि ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये सध्या आपलं JCB चालू आहे मग त्यांचं ते हे खातं येतं ह्या पंपावरती. सो आता इथं JCB घेऊन आलो आहे. सुपरवायझर येणार आहे. सुपरवायझर आले की मग आम्हाला डिझेल वगैरे भेटणार आहे. आता ते किती डिझेल टाकतात त्याच्यावरती डिपेंड आहे. अजून जेवायचं तर काही आज प्लॅन नाही आहे. त्याच्यानंतर परत साईडवरती जायचं आहे. काय झालं? 1 मिनिट, गाडी आली पाठीमागून. सो मला पुढे घ्यायचं आहे. बघ अजून सुपरवायझर आले नाही. सुपरवायझर आले की मग आम्हाला डिझेल भेटणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला परत साईडवरती जायचं आहे. माझ्यासोबत तो रोलरवाला होता, बराच वेळ टाईमपास बसला होता. ऑपरेटर छान होता, त्याच्यासोबत मी बराच वेळ स्पेंड केला आज. म्हणजे ऑलमोस्ट दुपारपासून मी त्याच्यासोबत सकाळपासून मी त्याच्यासोबतच होतो. पण आता तो त्या साईडवरती तिकडं कुठंतरी गेला आहे, तिकडे निघून गेला आहे. आणि मी साईडवरती ह्या साईडवरती माझं एकट्याचं JCB राहिले. मला आता एकट्याला काम करायचं दिवसभर. तरी म्हणजे दिवसभर म्हणजे राहिलेत किती 4 तास राहिले, तर त्याचं काय वाटणार नाही, अशी निघून जातील. पण आता मला सिमेंटची एक बॅग आहे, ती बॅग मला एका ठिकाणी शिफ्ट करायची आहे. असे छोटे मोठे कामं राहिलेली. सो संध्याकाळी मे बी 6:30 6 किंवा 6:30 या टायमिंगमध्ये. आणि एकतर आता हिवाळा चालू झाला आहे. सो लवकर सुट्टी म्हणजे हे होतं, रात्र होऊन जाते. सो वेळच लक्षात येत नाही. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी जस्ट आत्ता घरी आलोय. पण घरी आलोय सुद्धा माझी कामं संपलेली नाहीत अजून. मला हिला घेऊन परत डीमार्टला जायचं. डीमार्ट नाही ॲक्च्युली एक छोटंसं मार्ट आहे. आणि मी थोडंसं लाईट खाली उभं राहतो म्हणजे मी तुम्हाला ब्राईटली दिसेल. डीमार्ट एक छोटंसं हे शॉप आहे, त्याच्यामध्ये जाऊन थोडी हिला काहीतरी शॉपिंग करायची. सो आज दिवसभर मी सगळं जे केलं सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटलं असेलच. हो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल
आणि पुढचा ब्लॉग उद्या सकाळी उद्या संध्याकाळी 6 वाजता येणार आहे. तर तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब पण करा आणि थोडंसं मला त्याने मोटिवेशन भेटतं. सो थँक्स फॉर वॉचिंग. खूप प्रेम. आणि अजून काय बोलायचं होतं मला, अरे मी कन्फ्यूज होतो कधी कधी. बाय द वे ब्लॉगचा एंड होतोय. काळजी घ्या सगळ्यांनी. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.